लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अंबड पोलिसांची मोठी कारवाई. 4.90 लाखांच्या मुद्देमालासह महिला आरोपी ताब्यात. गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी. चोरी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात छडा. अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे 4,90,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून एका महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ पद्मा बाळकृष्ण मेंढकर, वय 57 वर्ष, राहणार टेलर पार्क, अंबड, यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 9 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या स्वयंपाक खोलीतून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरी केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जंबेसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार अनिल गवळे यांना गुप्त माहिती मिळाली की चोरीतील महिला आरोपी ही सिडको परिसरात राहणारी असून तिच्याकडे चोरीचा मुद्देमाल आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित महिला आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर तिच्याकडून अंदाजे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 4,90,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जंबेसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक शेख वाघमारे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अंबड पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.